द्रौपदीचा विचार करावा लागतोय की काय अशी स्थिती येईल। मुलींच्या जन्मदरावर बोलताना अजित पवार यांनी हे वक्तव्य केलंय। गमतीचा भाग सोडा, पण मला कुणाचा अपमान करायचा नाही असं अजित पवार म्हणतात। अनेक जिल्ह्यांमध्ये मुला-मुलींच्या जन्मदरात तफावत जाणवते असं अजित पवारांचं म्हणणं आहे। अजित पवार आणि वादग्रस्त वक्तव्य हे जणू समीकरणच झालंय। अजितदादा बोलले आणि वाद झाला नाही असं सहसा होतच नाही। आता अजितदादांनी इंदापूरमध्ये केलेल्या या वक्तव्यानं मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। मध्ये आम्ही बघितलं काही जिल्ह्यांच्या मध्ये एवढी तफावत पडायला लागली की 1000 मुलं जेव्हा जन्माला येतील त्यावेळेस आमच्या तिथं 850 मुली जन्माला येतील। 790 पर्यंत पण मुली पुढे तर सगळं ते अवघडच होणार आहे। पुढे काही द्रौपदीचा विचार करावा लागेल का असा प्रसंग त्यावेळेस कधी येईल। त्याच्यातला गमतीचा भाग होता नाही तर त्याच्यातच मला तिथं देतील अजित पवार द्रौपदीचा अपमान केला। अपमान नाही, मला कुणाचाही अपमान करायचा नाही। महिलांबद्दल बोलताना द्रौपदी सारखी अवस्था झाली असते की काय असं ज्यावेळेला वक्तव्य करतात तेव्हा महिलांवर शाब्दिक कोट्या करणे, महिलांवर विनोद करणे, महिलांच्या संबंधाने वेगवेगळ्या द्विअर्थी संवाद साधणे हे सगळं फक्त आणि फक्त करमणुकीच्या किंवा इतर क्षेत्रांमध्येच आहे की काय असं वाटायला लागलं होतं। पण जर राज्याचे उपमुख्यमंत्रीच इतक्या जबाबदार पदावरून महिलांच्या संबंधाने वक्तव्य इतक्या बेजबाबदारपणे करत असतील तर राजकारणामध्ये महिला काय पद्धतीचं पॉलिटिकल टूल म्हणून वापरल्या जात आहेत आणि याकडे भाजपच्या हस्तक असणारं किंवा भाजपच्या अगदी ताटाखालचं मांजर झालेलं महिला आयोग कशी बघ्याची भूमिका घेतं। म्हणजे किती तुच्छ विषारी विचार आहेत डोक्यामध्ये। इतिहास माहित नाही का? कधी महाभारत वाचलं नाहीये का? हे विचारच कसे येतात एखाद्या स्त्रीला द्रौपदी म्हणण्याचे? म्हणजे हे किती म्हणजे स्त्रियांप्रती तुमचा किती द्वेष आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।